महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। एक तालुका 3 पोलीस स्टेशन। म्हसळ्यातील 17 महसुली गावांचे पोलीस प्रशासनाशी विसंगत जोडणी। 9689 नागरिक गैरसोयीने त्रस्त। तालुक्यात येथे पोलीस स्टेशन या राज्य शासनाच्या धोरणाला छेद देणारी परिस्थिती निर्माण रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात झालेली आहे। तालुक्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यरत असतानाही 82 महसुली गावांपैकी तब्बल 17 गावे आजही दिघीसागरी, गोरेगाव आणि श्रीवर्धन या 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असल्याने सुमारे 9689 नागरिकांना प्रशासनिक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। उपलब्ध माहितीनुसार तुरुंबाडी, रोहिणी, आडी ठाकूर, गोणधर, काळसुरी आणि खानलोशी ही 4164 लोकसंख्येची 6 गावे दिघीसागरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आहेत, तर आंबेड, तोराडी, लिपणी, वावे, महमद खानिखार, गडदाप, विचोरवाडी आदी 5034 लोकसंख्येची 10 गावे गोरेगाव पोलीस स्टेशनला जोडण्यात आलेली आहेत। याशिवाय आडी महाडखाडी ते हे 491 लोकसंख्येचे गाव श्रीवर्धन पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत आहे। या विसंगतीमुळे संबंधित गावातील नागरिकांना साध्या तक्रारी, अर्ज, वादविवाद अथवा इतर पोलीस कामांसाठी तालुक्याबाहेरील पोलीस स्टेशनमध्ये जावे लागते। मात्र महसुली अथवा प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पुन्हा म्हसळा तालुका मुख्यालय गाठावे लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे नागरिकांची भावना आहे। या परिस्थितीचा फटका पोलीस पाटलांनाही बसत आहे। गावातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी, साथरोग, जलजन्य रोग, दुष्काळ, पाणी टंचाई याबाबतची माहिती पोलीस व महसुली प्रशासनाला स्वतंत्र द्यावी लागत असल्याने समन्वयाचा अभाव जाणवत आहे। निवडणुकीच्या काळात सभा, निवडणुका व प्रचार कामांसाठीही परवानगी घेण्यासाठी प्रक्रियेत नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना दुहेरी प्रशासनाचा सामना करावा लागत आहे। 2011च्या जनगणनेनुसार म्हसळा तालुक्यातील लोकसंख्या 59,941 असून तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन कार्यरत आहे। त्यामुळे तालुक्यातील सर्व 82 महसुली गावे म्हसळा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात यावीत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे म्हसळा तालुकाध्यक्ष निलेश मांदाडकर यांनी महाराष्ट्र सुपरफास्टशी बोलताना सांगितले की म्हसळा तालुक्यातील 17 गावांचा हा प्रश्न शासनाच्या गृह विभागासह रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक श्रीमती अचल दलाल यांच्या निदर्शनास आणून देणार असून सर्व 82 महसुली गावे म्हसळा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल। म्हसळा तालुक्यातील हजारो नागरिकांना भेडसावणारा हा प्रश्न प्रशासन कितपत गांभीर्याने घेते आणि शासन याबाबत तातडीने निर्णय घेते का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलसाठी संजय खांबेटेसह रणिता ठाकूर, म्हसळा। म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये उभे आहोत। म्हसळातील पोलीस पाटील यांची संख्या कमी असणं, पोलीस पाटील आणि पोलिसांची व्याप्ती याच्यामध्ये म्हसळा तालुक्यातील 17 गावं अन्य 3 पोलीस 4 पोलीस स्टेशनला जोडलेली आहेत। याबाबत आपण आपल्यासमोर भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश मांदाडकर आहेत, त्यांना विचारूया तुमचं काय धोरण आहे पक्षाचं भविष्यात पाठपुरावा करायचं। कारण आपल्या तालुक्यातील जवळजवळ 20,000 लोकसंख्येला अन्य दुसरीकडे जावं लागतं। तहसील ऑफिस म्हसळा आणि पोलीस स्टेशन
वेगवेगळी 4 लोकांना करायला लागतात. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. म्हसळा तालुका हा थोडासा दुर्गम भागामध्ये मोडला जातो आहे. खऱ्या अर्थानं म्हसळा तालुक्याची लोकसंख्या 1 लाखाच्या खाली असताना देखील आपल्याला जवळजवळ 4 पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला विभाजन होतं आहे. एक दिघी सागरी, एक म्हसळा पोलीस स्टेशन, एक गोरेगाव पोलीस स्टेशन आणि एक श्रीवर्धन पोलीस स्टेशन, असे 4 पोलीस स्टेशनला आपल्याला हे विभाजन होतं आहे. तरी आमच्या प्रशासनाला आणि आमच्या गृहमंत्री महोदय आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की आमचं एक हा 4 विभागामध्ये जे महसूल खात्यासाठी किंवा तहसील ऑफिसच्यासाठी आपल्याला मसळ्यामध्ये यावं लागतं, परंतु पोलीस स्टेशनचे जे काही कामांसाठी 4 पोलीस स्टेशनला विभागला जावं लागतं. तर ते एका ठिकाणी यावं अशी माझी म्हणजे प्रामुख्याने माननीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की आम्हाला एका छत्राखाली आणण्यासाठी आपण उपाययोजना करावी. धन्यवाद.